शरीरावर फोड आल्यास आले सहानेवर घासून त्याचा लेप फोडावर लावा, म्हणजे फोड किंवा गाठी नष्ट होतात. आले, त्रिफळा व गूळ सममात्रेत घेऊन बारीक करावे व पाण्याबरोबर प्यावे. कावीळ नियंत्रणात राहते. थंडीच्या दिवसात शरीरातील उष्णता बाहेर पडत असते. मग अशा वेळी आल्याचा तुकडा दुखऱ्या दाताखाली ठेवल्यास दात दुखत नाहीत. फ्रेंड्स, असेच अमेझिंग टिप्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की व्हिजिट द्या. खोकला लागल्यास आल्याचा रस व मध समप्रमाणात घेऊन ते चाटावे, म्हणजे खोकला नाहीसा होतो. मार लागून सूज आल्यास हळद व तेल लावून शेकावे, म्हणजे सूज कमी होते व आराम मिळतो. कांदा चिरून तो तुपात तळून घ्यावा. दूषित त्वचेवर लावावा. आराम वाटेल व त्वचारोगसुद्धा बरा होईल. कांद्याचा रस पिल्याने मासिक पाळी वेळेवर येते. असेच चांगले टिप्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की व्हिजिट करा. गरम राखेत कांदा भाजून घ्या आणि त्याचा रस ठेचून काढा. हा रस कानात घातल्यास कानदुखी थांबते. लसूण, आले, कांदा व कोरफड यांचा रस घेतल्यास दमा व खोकल्यावर इलाज होतो. हा उपाय नक्की करून बघा जर तुम्हाला दमा किंवा खोकला असेल तर. आवळ्याच्या बिया फोडून त्या बारीक कुटा व चूर्ण करा. त्यात अगदी लिंबू पिळा. हे मिश्रण केसांना व केसाच्या मुळांना लावा. या उपायाने केसातील उवा मरून जातात. आवळ्याच्या रसाने टकलावर नित्य मालिश करावे. पाण्यातही आवळ्याचा रस टाकून टाळू धुवावी आणि आवळा नेहमी चावून खा, म्हणजे डोक्यावरती केस येऊ लागतील. अंगावरती पित्त उठल्यास आमसुलाच्या पाण्याबरोबर जिरेपूड एकत्र करून घ्यावी, म्हणजे पित्त नाहीसं होतं. सांधेदुखी व लचक भरल्यास जिऱ्याचा लेप लावावा, म्हणजे छान असा आराम मिळतो व सांधेदुखीसुद्धा राहून जाते. जिऱ्याची पूड मधाबरोबर चाटल्यास जंत, उलट्या व पोटदुखी यावर इलाज होतो. जिऱ्याची पूड लोण्याबरोबर खाल्ल्यास बाळातनीला दूध भरपूर येते. फ्रेंड्स, आपल्या ह्या चॅनलवरती महिलांसाठी अत्यंत उपयुक्त अशा टिप्स, किचन टिप्स आणि बरीचशी माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलवरती मिळेल. त्यामुळे चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि आपले व्हिडिओसुद्धा पहा. चेहऱ्यावर मुरूम, पुटकुळ्या आल्यास जिरे वाटून त्याचा लेप लावावा. चेहऱ्यावर आलेला मुरूम, पुटकुळ्या नाहीसे होतात. भोजनानंतर थोडे जिरे चावून खाल्ल्यास अन्नपचन होते. हिरड्याच्या सेवनाने भूक वाढते, बुद्धी वाढते, वृद्धत्व टाळते, तसेच अनेक रोगांवर औषधी असे उपायसुद्धा करते. हिरड्याचे सेवन केल्याने दमा, खोकला, धातुशळे, प्रेम, मूळव्याध, खाज, त्वचा, सूज, हृदयरोग, मूतखडा या रोगांवर इलाज होतो. ज्येष्ठ मधाचे रोपटे हे औषधी आहे. त्यामुळे जर तुम्हाला हे रोपटे मिळाले तर नक्कीच तुम्ही तुमच्या अंगणात लावा. आवाज मधुर करणारे, पित्त, वात, रक्त प्रकोप याचे शमन करणारे, उलटी, घाव, सूज, तहान यावरती ज्येष्ठ मध उपयुक्त आहे. ज्येष्ठ मधाचे चूर्ण 1 चमचा, अर्धा चमचा मध दिवसातून 3 वेळा घेतल्यास खोकल्याबरोबर रक्त पडत असल्यास ते थांबते. मित्रांनो, जर कोणाला जास्त खोकला असेल तर हा उपाय नक्की करून बघा. मुळ्याची पाने, पालक, चाकवत यांची भाजी खाल्ल्याने अपचन दूर होते. लघवी स्वच्छ होते. अंगदुखी, सांधेदुखी थांबते. चिकूचे बी पोट साफ करण्यासाठी उपयुक्त आहे. चिकूचे चूर्ण करून
चिक्कू बीचे चूर्ण करून त्याचे सेवन करावे. अशी महत्त्वपूर्ण माहिती पाहण्यासाठी, टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.